सो आज आपण पाहणार आहोत पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन. आता पायथागोरसच्या प्रमेयाचं जे उपयोजन आहे ते तुम्हाला पायथागोरस जर समजलेला असेल तर तुम्हाला यूज करता येणार आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी पायथागोरसचं प्रमेय, त्याचा व्यत्यास हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण ते उपयोजन वापरू शकतो. इथं दोन आहेत, एक असतो विशालकोन त्रिकोणाशी संदर्भात, तर एक असतो लघुकोन त्रिकोणाशी संदर्भात. बघ इथं दिलेलं आहे, त्याने ऑलरेडी तुम्हाला म्हटलेलं आहे पहा की पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय असतो, काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजू यांचा परस्पर संबंध म्हणजेच काटकोनासमोरील बाजू आणि इतर दोन बाजूंमधील संबंध सांगितला आहे. कशामध्ये? पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजू यांचा काय सांगितलं आहे, परस्पर म्हणजेच संबंध म्हणजेच काटकोनासमोरील बाजू आणि इतर दोन बाजूंमधील संबंध सांगितला आहे. कारण काटकोनासमोरील बाजूला काय म्हणतो आपण? यस, काटकोनासमोरील बाजूला काय म्हणतो? कर्ण. कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजू यांच्यातला परस्पर संबंध पाहू. त्रिकोणातील लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पहा, कोणता म्हटलंय त्याने? लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध, तसेच विशाल कोनासमोरील बाजूंचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयाने ठरविता येतो. हे खालील उदाहरणातून समजून घ्या. म्हणजे काय म्हटलं त्याने? लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध, तसेच विशाल कोनासमोरील बाजूंचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध पायथागोरसच्या प्रमेयाने ठरविता येतो. आता इथे त्याने काय म्हटलेले आहे पहा की या त्रिकोण एबीसी मध्ये दिसतोय का, कोण जो सी आहे तो काय? लघुकोन आहे. रेख एडी काय टाकलाय? लंब. कोणावरती? बीसी वरती. तर काय करा म्हणतो? सिद्ध करा. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा काय काढावी लागेल? आकृती. काय काढावी लागेल? यस, काढू मग आकृती. पाम आकृती काढताना एक लक्षात घेऊ आपण आता की आपल्याला काय म्हटलंय? कोण सी हा काय? लघुकोन आहे म्हणे. कोण सी काय आहे? यस. मग आपण या पद्धतीने ही आकृती काढली. ओके, दिसतोय त्रिकोण? नाही दिसू राहिला? हा, म्हणजेच याला आपल्याला नाव काय द्यावं लागणार आता? हा ए असेल, हा बी असेल, तर हा सी असेल. कोण सी हा काय रे? लघुकोन आहे. रेख एडी, रेख कोणता? एडी हा काय टाकला? लंब टाकला. कोणावरती लंब टाकला रे? हा रेख एडी या बीसी ला काय टाकलेला आहे? लंब टाकलेला आहे, बरोबर. रेख एडी हा बाजू बीसी ला काय टाकला आहे? लंब. मग हे काय झालं रे आपलं? हे इथे हे काय असेल आपलं? पक्ष, बरोबर का? याला आपण काय करू? काढून टाकू आणि हे आपल्यासाठी बनणार साध्य. ओके, हे अडचण कुणाला? जायचं मग पुढे. आता रचना करण्याची गरज आहे का? तर नाही, रचना काही करण्याची गरज नाही. मग आता काय करणार? सिद्धताकडे जाऊ. आपल्याला याच्यामध्ये काय वापरायचं माहिती ना? काय? पायथागोरसचे प्रमेय वापरायचे. आणि हे त्याचं उपयोजन. एक असेल कोणतं? लघुकोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध. आणि एक काय असेल? विशाल कोनासमोरील बाजूंचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध. पहा मग कसं, आता मी आपण पाहू. इथं कोण सी हा काय घेतला आपण? लघुकोन. मग त्याच्या समोरील बाजू कोणती रे? ए बी. तिचा करायचा वर्ग. तिचा काय करायचा? वर्ग. पहा लक्षात घ्या मी काय सांगतो आहे. समजलं का तुम्हाला? इथं जो विशाल कोन किंवा जो लघुकोन दिलेला असेल त्याच्या समोरील काय घ्यायची? बाजू.
आता इथे मला कोण सी हा काय दिलाय रे, इथे चांगला बस बेटा लक्ष दे, कोण सी काय दिलाय आपल्याला, लघुकोन. मग त्याच्या समोरील बाजू एडी का, नाही एडीबी आहे पण तो काय टाकलाय त्याच्यावर लंब टाकलाय. म्हणजे जर आपण नुसता प्रॉपर जर त्रिकोण कोणता घेतला एबीसी, तर त्याच्या समोरील बाजू कोणती होणार आहे एबी. मग एबीचा काय घ्यायचा वर्ग, पाया, पाया कोणता येणार बीसी, बीसीचा काय घ्यायचा वर्ग. हा स्ट्रक्चर लक्षात ठेवायचंय जगदीश भाई. हा सी जर काय असेल त्याच्या समोरील बाजू ए बी, ए बीचा वर्ग, चिन्ह काय देऊन टाकायचं बरोबर, खाली काय घेऊन टाकायचा पाया बीसीचा वर्ग. आता राहिली कोणती बाजू बघती एसी, एसी त्याच्यामध्ये मिळवायची, मग बीसी वर्ग अधिक एसी वर्ग. आणि जर लघुकोन असेल तर इथं वजा घ्यायचं, लघुकोन असेल तर काय घ्यायचं वजा. मग वजा 2BC, पाया जो असेल त्याला 2 ने गुणायचं, काय जो पाया असेल त्याला कितीने गुणायचं 2 ने, आणि गुणेला एक तर डीसी घ्या एक तर बीडी घ्या, काही अडचण नाही. पण इथे काय दिली तुम्हाला डीसी, तर आपण डीसी घेऊन टाकू, बीडी जरी घेतला तरी चालतो. काय समजलं, काय समजलं, डीसीच्या ऐवजी बीडी जरी घेतला तरी चालेल. परत सांगू आता पा, आता हा काय होता माझ्या इकडे त्रिकोण ए बी सी. आता इकडे पाहू नका, आता फक्त बेजात घ्या. हा काय झाला तुमचा लघुकोन, याच्या समोरील बाजू ए बी, तिचा काय करून टाकायचा वर्ग, घ्यायचं बरोबरच चिन्ह. ओके, काय घ्यायचा पाया, समजा पाया म्हणजे समजण्यासाठी हा, लंब टाकल्यानंतर होईल असतो बीसीचा वर्ग, राहिला कोण एसी, अधिक काय करून टाकायचा एसीचा वर्ग. कोणता त्रिकोण आहे लघुकोन त्रिकोण, इथे काय घ्यायचं वजा, काय घ्यायचं वजा, जो पाया असेल त्याला कितीने गुणायचं 2 ने, आणि याला गुणेला एक तर कोण घ्या, इथे जो आपण लंब टाकलेला असेल एक तर डीसी घ्या एक तर बीडी घ्या, इथे कोण घेतला आहे डीसी, म्हणून आपण डीसी घेऊ. समजलं ताई, जाऊ पुढं. मग आता आपण डायरेक्ट काय घेणार आहे आता, यस लहान सिद्धता आहे, जास्त मोठे नाहीये, सिद्धता. मग मी इथं म्हणतो आता सिद्धता. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही काय टाकली रे हो, रेख एडी लंब बीसी टाकला, त्यावेळेस तुमच्याकडे 2 काटकोन त्रिकोण तयार झाले, दिसत आहेत का, कोणते 2 काटकोन त्रिकोण आहे बरं, एक त्रिकोण एडीबी आणि एक त्रिकोण एडीसी, बरोबर. एक त्रिकोण कोणता तयार झाला एडीबी, एडीबी आणि एक त्रिकोण एडीसी. मग आता मी त्यांच्यामध्ये वापरणार पायथागोरसचे प्रमेय. एबी वर्ग मला हा काय काढायचा आहे, उत्तरामध्ये पहिली बाजू यायला पाहिजे, बरोबर का. मग मी एक काम करतो ना, पहिल्यांदा बाकीच्या बाजू मिळवून घेतो, म्हणजेच मी घेतो आता त्रिकोण एडीसी. कोणता त्रिकोण घेतो पहिले एडीसी, त्रिकोण एडीसी मध्ये कोण एडीसी बरोबर किती आहे 90 अंश, आणि म्हणून मी इथं काय म्हणणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार, काय म्हणणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग काय असेल पायथागोरसचं प्रमेय, कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक डीसीचा वर्ग, याला देऊन ठेवा समीकरण नंबर 1. ओके ताई, समजलं ना, हा रिलॅक्स, लक्ष द्या एकदम व्यवस्थित, है ना, काल आराम केला ना तुम्ही. मग आता दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा मग, एडीबी, एडीबी घेशील ना बाळा, आता एडीसी घेतला तर आता कोणता घेशील एडीबी. तसेच त्रिकोण एडीबी मध्ये कोणता कोण दाखवशील, कोण एडीबी बरोबर 90 अंश, आणि म्हणून इथं वापरणार मी पायथागोरसच्या प्रमेयानुसार. इथं काय म्हणणार
पायथागोरसच्या प्रमेयानुसार वापरता येईल का? मग वापरा. मग ए बी चा वर्ग बरोबर ए डी चा वर्ग अधिक बी डी चा वर्ग बरोबर आहे का? चेक करा. आता बघ ना. नाही प्रतीक सर, याला आपण समीकरण नंतर देऊ बाळा. तुम्ही म्हणणार सर का? तर आपल्याला इथे कोणाची किंमत काढायची? समजा ए बी वर्गची. मग ए बी वर्ग मिळाला का? पहा. मग आपण काय करू? यांच्यामध्ये चेंजेस करणार. यांच्यामध्ये काय करायचे? चेंजेस. एडी मध्ये तर चेंज होणार नाही, कारण ती काय उंची. कारण चेंज करायचे म्हटले तर आपण केव्हा करू शकतो? जर तीन बिंदू आपल्याला एकरेषीय दिलेले असतील तर. जसं आपण कुठं पाहिलं? पायथागोरसच्या प्रमेयामध्ये पाहिलं. आठवतंय? शेवटी आपण बेरीज केली होती, बरोबर का? यस. तसं जर तीन बिंदू जर तुम्हाला एकरेषीय दिले असतील ना, तर मग आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात. बरोबर आहे का? मग सांगा बरं काय चेंजेस करता येतील? काय चेंजेस करता येतील? पहिलं तर मी काय करतो? ए बी वर्ग जसाचा तसा ठेवतो. ए डी वर्ग मध्ये चेंजेस होणार नाही, म्हणून मी बी डी चा विचार करतो. आता बी डी चे मध्ये चेंजेस कसे करायचे? मी तेच म्हणतो, अंधार कोण पडू राहिला. बरोबर. आता बी डी मध्ये चेंजेस कसे करणार मग तुम्ही? कारण मला साध्य काय करायचं ते पण पाहणं महत्वाचं आहे. साध्य मला काय करायचंय? बीसी वर्ग अधिक एसी वर्ग वजा 2 BC गुणेला DC. हे आपल्याला काय करायचंय? साध्य करायचंय. मग आता मला जर BC मिळवायचा म्हटला, पहा BC जर मला मिळवायचा म्हटलं तर तीन बिंदू कसे येते? एक रेषीय. मग BC बरोबर मी काय म्हणणार? BD अधिक DC. याला तुम्ही म्हणू शकतात वाटल्यास B डॅश D डॅश C. बरोबर. कसा घेतला मी? BC बरोबर BD अधिक DC. बरोबर आहे का? पण आता मला इथे याची किंमत काढायची. समजा कोणाची? BD ची. कोणाची किंमत काढायची? BD ची. कारण BD ची किंमत जेव्हा मी टाकणार तरच इथे मला सांगा साध्यमध्ये BD आहे का कुठं? मग BD ची काय गरज आहे मला? ज्याची गरज नाही त्याची किंमत काढायची. जे घ्या भेजात ठेवतो. काय म्हटलं मी? ज्याची गरज नाही त्याची काय काढायची? किंमत काढायची. परमनंट मॅथ साठी ध्यानात ठेवायचं. ज्याची गरज नाही त्याची किंमत काढायची, म्हणजे त्याला काढून त्याची किंमत टाकायची. आलं लक्षामध्ये आता? ज्याची गरज नाही त्याची किंमत काढायची, म्हणजे त्याची किंमत काढली की त्याला काढायचं आणि त्याची किंमत टाकायची. आता बीडी मला कुठं साध्यात दिसतोय का? म्हणजे मी कोणाची किंमत काढणार आहे पोराव? मग आता बीडी ची. मग मी काय म्हणणार? हा DC इकडे घेऊन येणार. बरोबर. किंवा मग तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये चेंज कसा? BD अधिक DC ला काय करायचा? पुढे घ्यायचा. BD अधिक DC म्हणजेच कोण झाला? BC. किंमत कोणाची काढतोय मी? BD ची. हा तिकडे जाताना काय होणार? वजा BC वजा DC. काय झाला? BC वजा DC. टाकू का BD ची किंमत? आता काय टाकणार? BD ची किंमत BC वजा DC आणि तो काय रे? कंसाचा काय? कंसाचा वर्ग. मग इथं वापरणार तुम्ही आता काय? कोण सांगेल बरं काय वापरणार? मग आता इथं 2 बी आला पाहिजे, वजाचं चिन्ह बी आलं पाहिजे. असं बेजा चालला पाहिजे ना प्रतीक सर? पाहिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे बेटा की आपण आता काय करू शकतो आहे. जसं समोर जेवणाचं ताट पाहिले की आपल्याला लगेच समजतं आता जेवण करायचंय आपल्याला. बरोबर आहे की नाही? कधी ते आपण वाट पाहतो नाही, आलं म्हणजे सुरू. तसं इथे या बेसिक गोष्टी पाहिल्यानंतर दिमाग चालला पाहिजे आपल्याला की आता आपण काय करू शकतो. मला सांगा, मी AB वर्ग मध्ये चेंज करणार आहे का? नाही, कारण तुम्हाला साध्य येते. AD वर्ग मध्ये चेंज करता येणार आहे का? नाही. मग राहिला कोण? हाच. मग याच्यामध्ये बी मी काय चेंजेस करणार?
बोला. अरे विस्तार सूत्र वापरेल ना रे मी पोरावजडी. काय वापरणार? विस्तार सूत्र. माहिती नाही का तुम्हाला विस्तार सूत्र? कोणतं विस्तार सूत्र आहे आपल्याकडे? ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. हे काय? विस्तार सूत्र. म्हणजे याचा अर्थ हा काय झाला तुमच्याकडे ए, हा कोण झाला बी. घ्या मग काय म्हणणार? अधिक BC चा वर्ग वजा 2 गुणेला काय BC गुणेला DC अधिक DC चा वर्ग. पाहिले का रे प्रतिक्या अभ्यास करत जाय ना बेटा. इतकं सोपं नाही की फक्त तुम्हाला कशाची गरज आहे? अभ्यासाची. आणि जे जे मी शिकवतो ते प्रॅक्टिस करण्याची. मी घेतलेलं आहे यूट्यूबला एक्सपान्शन्स फॉर्म्युले विस्तार सूत्रे. आता बघ, आता बदल कर. आता जसं साध्य आणायचंय तसं AB वर्ग जसाचा तसा, कारण तुम्हाला मिळून गेला आहे. पण मला BC वर्ग पाहिजे आहे आणि अधिक AC वर्ग. मग मी काय करणार? BC वर्गला पुढं घेतो. BC वर्गला काय घेतो? पुढे. पण मला आता AC वर्ग आहे. काय आहे? AC वर्ग. आणि हे जे आपल्याकडे आलं त्याच्यामध्ये AC वर्ग कुठं आहे का? नाही. मग पाहायचं याच्यामध्ये कुठं आपल्याला AC वर्ग घेता येणार आहे का? दिसतोय का? दिसतोय मला. कुठं? समीकरण 1 मध्ये पहा मला AC वर्ग दिसतो आहे. दिसला का समीकरण 1 मध्ये AC वर्ग? पण ती कोणाची बेरीज आहे? AD वर्ग अधिक DC वर्गाची. कोणाची बेरीज आहे? AT वर्ग अधिक. मग आपण बी काय करू? हा AD वर्ग आणि हा DC वर्ग यांना जवळ जवळ घेऊ आणि त्यांची काय करून टाकू? बेरीज. म्हणजे कंसात काय म्हणणार मी आता? AD वर्ग अधिक DC वर्ग कंसात घेतले. वजा कोण राहिला? 2BC आणि गुणेला काय म्हणणार? DC. बरोबर का? चेक करा. आलं का आता? आलं ना? मग आता काय करणार तुम्ही? AD वर्ग अधिक कोण होणार? बघ पहिले तर चेक करा ना. हा AB वर्ग जसाचा तसा, BC वर्ग जसाचा तसा. आता AD वर्ग अधिक DC वर्ग काय तुमच्याकडे? AD वर्ग अधिक DC वर्ग काय तुमच्याकडे? AC चा वर्ग. म्हणजे मी इथे काय म्हणणार? अधिक AC चा वर्ग वजा 2BC गुणेला DC. आणि याला मी किती वर्ण घेतला? तर मी याला 1 वरून घेतला. आणि झालं का साध्य? चेक करा बरं. झालं. आणि हेच काय होतं मग आपलं? साध्य. पाहू तर सोपं. याला काय म्हणतात? पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन. पण कोणाचं उपयोजन पाहिलं आपण? लघुकोन असतानाचं. कोणतं उपयोजन आहे? अरे कोणतं उपयोजन? कसं आलं आता समजलं? जायचं पुढं. घेऊ मग दुसरं. आता कोणाचं पाहणार? विशाल कोणाचं. बघ किती सोपं आहे. आहे ना सोपं? आता हे जर तुम्ही पाहिलं प्रतीक सर तुमच्या या पुस्तकामध्ये, तर तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बरोबर. ते तुम्ही आता सोडवू शकतात. आपण दुसऱ्या याच्याकडे जाऊ. आपलं आता जे उदाहरण काय आपलं आता दुसरं आहे. रे तेच साध्य करणे. फक्त काय बदल झाला मला सांगा? फक्त काय बदल झाले? चिन्ह. मग हेच ते मॅट 2. यस, फक्त बदल होतात. फक्त काय होतात? बदल. फारसं तिथे काही एवढं हे राहत नाही. बघा
चलो ओके. सो सेकंड गुणधर्म आपण पाहणार आहोत आता. जे आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचं काय करायचंय उपयोजन. त्याच्यामधलं पहिला आपण कोण पाहिला लघुकोन पाहिला. कोण पाहिला लघुकोन. आता कोण पाहणार आपण विशाल कोन. आणि या दोघांचा मग पुढच्या याच्यामध्ये अपोलोनियसचं प्रमेय आहे. ओके यस नावच येते अपोलोनियस. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी हा काय आहे विशाल कोन आहे. रे एडी काय टाकलाय रे लंब कोणावरती बीसी वरती. तर काय करा म्हणतो सिद्ध करा. काय करा सिद्ध करा. काय सिद्ध करायचंय मग ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक AC वर्ग अधिक 2BC गुणिला CD. मागच्या इथे त्याने DC घेतला होता वाटतं आहे ना. इथे काय म्हटलंय त्याने CD. आणि फक्त एकच बदल झालाय तो म्हणजे चिन्हाचा. जर लघुकोन त्रिकोण असेल म्हणजे लघुकोनाच्या संदर्भात जर तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन पाहत असाल तर तिथे वजा चिन्ह वापरायचं. आणि विशालकोन त्रिकोणाशी संदर्भात पाहत असाल तर तिथे अधन चिन्ह वापरायचं म्हणजे बेरीज करायची. मग याचा अर्थ हा काय झाला आपला पक्ष. आपण काय करणार इथं फुली स्टॉप देणार. याला काय करू काढून टाकू आणि याला इथं काय म्हणून घेऊ रे साध्य. बरोबर. आणि याच्यासाठी मात्र तुम्हाला पाहिजे आकृती. काय पाहिजे आकृती. घेऊ मग काय म्हटलंय त्याने पहा बरं. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी हा विशाल कोन आहे. ओके कोणता कोण एसीबी. एसीबी बरोबर आहे का. हा एसीबी हा काय तुमच्याकडे विशाल कोन. मग मी याला याच्याशी काय करून घेतला जोडून घेतला. बरोबर का. मग आता आपण काय करणार हा ए त्याच्यानंतर म्हणजे याचा अर्थ याला तुम्हाला काय करावं लागेल असा वाढवावा लागेल. आठवतंय का असं जॉईंट झालेला वाटतो आहे ना. वाटतो का तर बऱ्यापैकी ठीक आहे ना वाटतो. मग आता आपण याच्यामध्ये काय करणार लंब टाकावं लागेल ना आपल्याला. काय टाकावं लागेल लंब माहिती आहे कसा टाकणार पाहिला ना बेटा आपण पहिल्यांदा बी. बघ आता समजा मी काय केलं याला नाव दिलं ए याला सी. हा सी विशाल कोण आहे बेटा. आता सी काय विशाल कोन. आपण विशाल कोन त्रिकोणात काय करतो त्याची जी उंची असेल ती कोणावरती टाकतो पायावरती. म्हणजे पायावरती टाकतो म्हणजे ती त्या त्रिकोणाच्या बाहेर येते. ती त्रिकोणाच्या कुठं येतं बाहेर. गुणधर्म पाहिले नाही का आपण सुरुवातीला तिथे मी शिकवलेलं आहे. पहिलं प्रमेय कोणतं आपलं ते प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. त्रिकोण काढले होते त्यावेळेस मी दाखवलेलं आहे बऱ्याच प्रश्नांमध्ये. मग याचा अर्थ काय रे भैया ए परा मी इथून याच्यावरती काय टाकून घेतो आता लंब. बरोबर का. मग आता जर मी काय टाकला आता लंब टाकला. काय टाकला मी आता यस लंब. याला नाव देऊन टाकतो डी. चलो ओके. ही आपली काय तयार झाली आता आकृती. मग आपण या आकृतीचा आता विचार करूया आणि सोडवूया प्रश्न. प्रश्न म्हणजे साध्य करूया आता. करू मग पक्ष साध्य घेण्याची गरज आहे का आता याच्यामध्ये नाही. डायरेक्ट काय घेणार तुम्ही सिद्धता. आणि सिद्धता मध्ये बी मी सांगितलं इथे बी काय तयार झाले माहिती का. काय तयार झाले अरे जेव्हा मी लंब टाकला तेव्हा काय तयार झाले दोन काटकोन त्रिकोण तयार झाले ना. काय तयार झाले दोन काटकोन त्रिकोण दिसताय. एक आहे ADC आणि एक आहे ADB. ADB ADB आणि एक ADC. समजलं. चला मग पहिल्यात काटकोन त्रिकोण कोणता घेणार आपण. जसा तिकडे घेतला ना तसाच घ्या ना. तिकडे आपण कोणता घेतला होता ADC.
कोणता घेतला होता? ADC. बरोबर आहे का चेतन? मग इथे बी पहिले कोणता घेऊन टाकू? ADC. मग इथं काय म्हणणार तुम्ही? इथे त्रिकोण ADC मध्ये कोणता रे? कोण ADC बरोबर 90 अंश. काय वापरणार? पायथागोरसचे प्रमेय. आणि म्हणून मी इथं काय म्हणणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, किंवा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. मग कर्ण कोण असेल तुमचा याच्यामध्ये? AC. AC चा काय म्हणणार? वर्ग बरोबर दुसरा AD वर्ग अधिक. आता इथे CD म्हटलंय की नाही, आपण बी काय म्हणून टाकू? CD म्हणून टाकू. CD चा काय म्हणसाल तुम्ही? वर्ग. आणि याला देऊन ठेवा समीकरण नंबर 1. बरोबर. आता काय करायचं रे? दुसरा त्रिकोण घ्यायचा. कृष्णा कोणता त्रिकोण घ्यायचा? दुसरा त्रिकोण कोणता आहे मग आता? ADB. कोणता आहे? ADB. तसेच काय म्हणायचं? तसेच त्रिकोण ADB मध्ये कोणकोणता? ADB बरोबर 90 अंश. समजलं? मग इथे परत काय म्हणणार तुम्ही? बोला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. इथे परत आपण म्हणणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार. टाका मग. कोणाचा वर्ग घेणार? AB चा वर्ग बरोबर, बोला ना, AD चा वर्ग अधिक DB चा वर्ग बरोबर. पहा मग आता साध्य पहा. मला AB वर्गची गरज आहे, मला BC वर्ग लागणार, मला AC वर्ग लागणार, मला अधिक 2BC गुणिले कोण पाहिजे? CD. मग मला याच्यामध्ये जो मी बोललो मागच्या याच्यामध्ये की तुम्हाला जी उंची आहे त्याच्यामध्ये तर बदल करता येणार नाही. मग DB मध्ये बदल करता येणार का? DB मध्ये बदल करता येणार, कारण तिघबिंदू काय? तिघबिंदू काय? मग DB म्हणजेच काय येणार? CD अधिक BC. आता त्यांनी तशी नावं घेतली म्हणून आपण तसं नावं घेतो आहे. नाही तर मग आपण काय घेतलं असतं जगदीश? DC अधिक CB. पण CB म्हटलंय का साध्यामध्ये? BC म्हटलं आहे. DC म्हटलंय का? CD म्हटलंय. पण दोघं काय असतात? एकच. DC आणि CD दोघं काय? एकच. पण जसं प्रश्नात दिलं असेल, जसं प्रमेयात दिलं असेल, तसं आपण त्याच्यामध्ये काय करतो? बदल करतो. बरोबर. लक्ष देत आहे? हा. मग आता DB कसा घेणार तुम्ही? CD. CD अधिक काय म्हणणार तुम्ही? BC. CD अधिक BC कंसाचा वर्ग. कारण काय देणार रे भैया? D डॅश C डॅश B. किंवा तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही म्हणणार DB बरोबर CD अधिक BC. काही अडचण कुणाला? चलो. मग AB वर्ग जसाचा तसा बरोबर AD वर्ग जसाचा तसा. करा मग इथं काय? विस्तार सूत्र. काय वापरणार? विस्तार सूत्र. CD चा वर्ग अधिक 2 गुणिला काय म्हणणार? पहिल्यांदा 2 गुणिला CD आणि गुणिला काय म्हणणार? BC अधिक BC चा वर्ग बरोबर आहे का? पा विस्तार सूत्र कोणतं? A अधिक B कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. बरोबर का? चेक करा मग आता कोण कोण जवळ पाहिजे तुम्हाला? AD वर्ग अधिक CD वर्ग. मी यांना मग कुठं घेऊन टाकतो? कंसात.
ए बीचा वर्ग जसाचा तसा. या दोघांवरनं काय घेणार? ए डी वर्ग अधिक सी डी वर्ग काय दिसतोय? ए सी वर्ग दिसतोय. ते बी दिसत नाही पोराव तुम्हाला. अभ्यास जास्त करताना तुम्ही हा पहा, फड्यावरचं फड्यावर बी दिसत नाही बेटा. ए सी वर्ग बरोबर काय? ए डी वर्ग अधिक सी डी वर्ग. ए डी वर्ग अधिक सी डी वर्ग, याच्या ऐवजी काय घेतला मग मी आता? ए सी वर्ग अधिक 2 जसाचा तसा. मग तो काय म्हणतोय? बीसी ला पुढे घ्या म्हणतो. बीसी ला काय करा? पुढे, कारण ऑलरेडी गुणाकार यांच्यामध्ये. अधिक मी काय म्हणणार मग? 2 काय? यस, 2 बीसी. बीसी ला काय करतो? पुढे घेतो. 2 बीसी गुणिला तो काय म्हणतो? सी डी अधिक बीसीचा वर्ग. याला किती वरून दाखवून द्या? 1 वरून. पण अजून बी साध्यप्रमाणे आलं का चेक करा. नाही आलं ना, मग इथं काय म्हणायचं? म्हणजेच ए बी वर्ग जसाचा तसा. पुढे कोणाला घ्या म्हणतो तो? बी सी वर्ग. नंतर कोणाला घ्या म्हणतो? अधिक ए सी वर्ग. आणि अधिक 2 बी सी गुणिला सी डी. आणि हेच आपलं काय होतं मग? साध्य. समजलं? काही अडचण कुणाला? आणि दुसरं आपलं काय होतं? बोला. पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन. काही अडचण? समजले दोघंचे दोघं? सोपे होते. याच्यासाठी फक्त काय माहिती असणं आवश्यक आहे? विस्तार सूत्रे माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबत पायथागोरसचं प्रमेय कसं वापरतात हे माहिती असणं आवश्यक आहे. ओके, चलो ना फिर. आता या दोघांवरती आहे एक. काय आता या दोघांवरती? मी बोललो ना काय? कोणतं प्रमेय बोललो मी?